नमस्कार मंडळी, शानदार मराठी रेसिपीमध्ये सर्व खवय्यांचे मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला असा मऊ लुसलुसीत टम्म फुगलेला पांढरा शुभ्र असा नाश्ता बनवून दाखवणार आहे। कदाचित तुम्ही खाल्ला असाल किंवा बघितला असाल। ना इडली, ना अप्पे, ना कोणता ढोकळा, एकदम वेगळ्या प्रकारे तुम्हाला हा नाश्ता बनवून दाखवणार आहे। पौष्टिक व टेस्टी तर आहेच, पण दिसायला एकदम सुंदर दिसतो। आपल्या घरी आजी आजोबा असतील, त्यांना दात नसतील, ते सुद्धा होटाने खाऊ शकता, दाताने न खाता। का मऊ आहे आणि इतका जाळीदार आहे, तुम्हाला विश्वास नाही बसणार आणि खाणारा कौतुक करून करून थकणार, इतकं मी तुम्हाला 100% खात्रीने सांगतो। आणि हो, तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। सबस्क्राइब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाबा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल। आपल्याला काय करायचं आहे, एक मोठंसं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये 1 वाटी रेशनिंगचे तांदूळ घ्यायचे आहेत। तुम्ही कोणतेही तांदूळ वापरू शकता, फक्त इंद्रायणी तांदळाचा वापर करू नका। इंद्रायणी तांदूळ हा चिकट असतो, कारण की त्याचा भात शिजल्यानंतर एकदम चिकट होतो, म्हणून कोणतेही तांदूळ वापरू शकता। जुने तांदूळ वापरू शकता, कोलम तांदूळ वापरू शकता, किंवा उकडा चावल वापरला म्हणजे उकडा तांदूळ वापरलं तरी काही हरकत नाही। ही वाटी मी कपाच्या मापाप्रमाणे सेट करून ठेवलेली आहे। वजनी प्रमाणामध्ये 150 ग्रॅम इतकं तांदूळ आहे। तांदूळ घेतल्यावर ह्या सोबतच आपल्याला इथे पाव वाटी उडदाची डाळ वापरायची आहे आणि ह्याचबरोबर मेथीदाणे नाही वापरलं तरी चालेल, तुमच्याकडे अवेलेबल असेल किंवा तुम्हाला वापरायचं असेल तर मेथीदाणे तुम्ही वापरू शकता। पण आज जी तुम्हाला पद्धत दाखवत आहे, तुम्ही ह्या पद्धतीने जास्त वेळ तांदूळ भिजवू शकणार नाही, म्हणजे तुम्हाला भिजवायची गरज पडणार नाही। तुम्ही झटपट हे तांदूळ भिजवून हा नाश्ता बनवू शकता। अगोदर तांदळाला आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायचं आहे धुणा अगोदर। ह्याच्यामध्ये नुशा असतात, म्हणजे किडे असतात, बारीक बारीक आणि खडे असतात, ते खडे वेगळे करायचे आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। स्वच्छ धुण्याचा फायदा काय माहिती आहे काय, तांदळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये स्टार्च असतं। आता हे गढूळ पाणी दिसतं ना, पांढरं एकदम पाणी झालेलं आहे, हा स्टार्च आहे। हा स्टार्च वेगळा झाला की नाश्ता एकदम मऊ होतो, म्हणून हा स्टार्च वेगळा करणं महत्त्वाचं आहे। चांगल्या प्रकारे 2 ते 3 वेळा अगोदर मी ह्याला स्वच्छ धुवून घेतो आणि ह्या तांदळाला आणि डाळीला वेगळं वेगळं भांड्यामध्ये घेऊन धुवत बसायची काहीच गरज नाही। जास्तीचा पसारा टाकायचा नाही, एकाच भांड्यामध्ये तांदूळ आणि डाळीला आपल्याला मिक्स करून चांगल्या प्रकारे धुवून घ्यायचं आहे। 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता आपण सहसा काय करतो, इडली, ढोकळा किंवा डोसासाठी पीठ बनवतो, तर तांदूळ आपल्याला तासनतास भिजवावं लागतं, म्हणजेच की 1 दिवस आधी याची पूर्वतयारी करावी लागते। 7 ते 8 तास तांदूळ भिजल्यानंतरच आपण नाश्ता बनवू शकतो। पण ही रेसिपी बनवण्यासाठी तुम्हाला तांदळाला जास्त वेळ भिजत ठेवण्याची काहीच गरज नाही। फक्त तुम्हाला काय करायचं आहे, कडकडीत पाणी गरम करायचं आहे, चांगलं उकळी येईपर्यंत पाण्याला गरम करून घ्यायचं आहे आणि तांदूळ धुतल्यानंतर ह्याच्यामधलं पाणी वेगळं करायचं आहे आणि मग तांदूळ आणि डाळ बुडेल इतकं आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे। पाहू शकता किती ट्रान्सपरंट दिसत आहे तांदूळ। अशा पद्धतीने आपल्याला तांदूळ धुवायचे आहेत, पाण्यामध्ये ट्रान्सपरंट दिसायला पाहिजे, म्हणजे संपूर्ण स्टार्च निघून जातो। आता झाकण लावायचं आहे, अर्ध्या तासापर्यंत आपल्याला याला भिजत ठेवायचं आहे। जास्तीत जास्त पाऊण तासापर्यंत, म्हणजेच की 40 मिनिटं 45 मिनिटापर्यंत भिजत ठेवलं तरी चालेल। बरोबर अर्धा तास झालेला आहे, झाकण काढायचं आहे आणि चेक करायचं आहे। पाहू शकता मंडळी, तांदूळ मस्तपैकी भिजलेले आहेत गरम पाण्यामध्ये आणि सहज बोटाने तुटत आहेत। तांदूळ आणि डाळ अशा पद्धतीने भिजवून घ्यायचं आहे। तुम्हाला वाटत असेल थोडेसे कच्चे राहिले असेल तर आणखीन 15 ते 20 मिनिटं तुम्ही कडकडीत गरम पाण्यामध्ये ह्याला भिजत ठेवू शकता। आता काय करायचं आहे, ह्याच्यामधलं अगोदर आपल्याला पाणी काढून टाकायचं आहे। तांदळामधलं पाणी वेगळं केलं की आपल्याला तांदूळ आणि डाळीला मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। शक्य असेल तर एकदाच तुम्ही तांदूळ आणि डाळीला वाटून घ्या। 2 टप्प्यामध्ये वाटण्याची घाई करू नका, म्हणजेच की 2 टप्प्यामध्ये वाटू नका। मोठंसं भांडं घ्या, त्या मोठ्याशा भांड्यामध्ये संपूर्ण तांदूळ आणि डाळ आपल्याला काढून घ्यायची आहे। 2 टप्प्यामध्ये वाटल्यावर काय होतं माहिती आहे का, एक रवाळ वाटली जाते आणि एकदम स्मूथ वाटली जाते। त्याच्याने काय होतं, चांगली कन्सिस्टन्सी येत नाही आणि टेक्स्चर सुद्धा चांगला येत नाही। म्हणून एकाच टप्प्यामध्ये आपल्याला तांदूळ आणि डाळ वाटून घ्यायचं आहे, म्हणून मी इथे मोठंसं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। आता ह्या नाश्त्यामध्ये मऊपणा येण्यासाठी, म्हणजेच की इडली सारखं एकदम हलका फुल नाश्ता होण्यासाठी इथे आपल्याला शिजलेला भात वापरायचा आहे किंवा भिजत ठेवलेले पोहे सुद्धा वापरू शकता। इथे मी शिजलेला भात म्हणजेच की ताजा भात वापरत आहे। ज्या वाटीने तांदूळ आणि डाळ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने अर्धी वाटी शिजलेला भात घेतलेला आहे आणि अगोदर आपल्याला ह्या सर्व जिन्नसांना पाणी न टाकताच बारीक वाटून घ्यायचं आहे। मगच ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून जसं आपण इडली आणि डोसाचं बॅटर बनवतो ना, तसं बॅटर बनवून घ्यायचं आहे। तांदूळ आणि डाळीला वाटून झालं की मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि ह्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता, हलकीशी घट्टच ठेवलेली आहे, कारण की भांड्यामध्ये पाणी बसत नव्हतं। मी कमी पाणी वापरून
असं एकदम स्मूथ वाटून घेतलेलं आहे, अजिबात रवाळ वाटलेलं नाही. तुम्ही सुद्धा तुमच्या भांड्यामध्ये जास्त पाणी बसत नसेल तर अगोदर तुम्ही घट्ट वाटून घेऊ शकता, नंतर मग त्याच्यामध्ये तुम्ही पाणी टाकू शकता. मिक्सरच्या भांड्यामध्येच पाव वाटी पाणी टाकलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे असं खंगाळून घ्यायचं आहे. म्हणजे पाण्याबरोबर चिटकलेलं बॅटर संपूर्ण बाहेर सुद्धा येणार आणि ह्याची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट येणार. आता काय करायचं, ह्याला आपल्याला 2 ते 3 मिनिटापर्यंत एका बाजूने फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून पीठ एकदम हलकं फुल व्हायला पाहिजे, म्हणजे जाळी पडण्यास जास्त मदत होते. म्हणून फेटून घेणं फारच महत्त्वाचं आहे. तर मंडळी 2 ते 3 मिनिटापर्यंत एका बाजूने फेटून घेतल्यामुळे पिठामध्ये हवा भरली गेली आहे आणि पीठ एकदम हलकं फुल झालेलं आहे आणि पिठाला हलकासा फेस सुद्धा सुटलेला आहे. अशा पद्धतीने पिठाला अगोदर आपल्याला फेटून घ्यायचं आहे. पिठाला नाही फेटून घेतलं तरी काही फरक पडणार नाही, पण पीठ फेटल्यामुळे रिझल्ट एकदम परफेक्ट होतो. आता काय करायचं, आपल्याला झाकून ठेवायचं आहे 4 तासापर्यंत. तुमच्याकडे वेळ असेल तर 5 ते 6 तासापर्यंत झाकून ठेवलं तरी काही हरकत नाही. उन्हाळ्याचे दिवस आहे, पीठ लवकरात लवकर आंबलं जातं, म्हणून 3 ते 4 तास किंवा 5 तास पुरेसा आहे. हिवाळ्याच्या दिवसामध्ये तुम्हाला 8 ते 9 तास लागतील पीठ आंबवण्यासाठी. आता आपल्याला 4 तास वाट पाहायची आहे. आता इथे नाश्त्यासाठी चटणी बनवायची आहे. त्यासाठी पॅनमध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे तेल घ्यायचं आहे. तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला 1 चमचा उडदाची डाळ वापरायची आहे आणि ह्या उडदाच्या डाळीला आपल्याला जवळपास 20 ते 25 सेकंद चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे, जेणेकरून ही नरम पडायला पाहिजे आणि थोडीशी शिजायला पाहिजे, म्हणजेच की परतून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे. ह्याचा रंग जास्त लाल होऊ देऊ नका, म्हणजेच की याला करपू देऊ नका. तुम्ही वाटलंच तर उडदाच्या डाळी जागी चण्याची डाळ सुद्धा वापरू शकता किंवा उडीद डाळ व चण्याची डाळ दोन्ही वापरलं तरी काही हरकत नाही. या डाळीला 30 ते 40 सेकंद परतून झाल्यावर हलकासा लाल रंग आलेला आहे. आता ह्या वेळेस आपल्याला इथे 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या व सोबतच 2 ते 3 हिरव्या मिरच्या, तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, व एक मोठ्या आकाराचा कांदा कापून घ्यायचा आहे किंवा कसाही कापला तरी चालेल. आता कांद्याचा, मिरचीचा आणि लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत ह्याला जवळपास 1 मिनिटापर्यंतच परतून घ्यायचा आहे. कांद्याला जास्त वेळ शिजवून घेऊ नका, म्हणजे जास्त लाल होईपर्यंत आपल्याला कांद्याला परतून घ्यायचं नाही. तुम्ही वाटलंच तर कांद्याबरोबर टमाटर सुद्धा वापरू शकता, तुम्हाला लाल चटणी बनवायची असेल. पण मी थोडीशी वेगळी चटणी बनवून दाखवत आहे आणि ह्याची टेस्ट ही अप्रतिम येते बरं का. जवळपास 1 मिनिटापर्यंत कांद्याला मी परतून घेतलेला आहे आणि हलकासा कांदा बदामी रंगाचा झालेला आहे. तर ह्या वेळेस आपल्याला इथे अर्धी वाटी ओलं नारळ वापरायचं आहे. किसून वापरलं तरी चालेल किंवा तुमच्याकडे ओलं नारळ नसेल तर तुम्ही सेम क्वांटिटीमध्ये सुकं खोबरं सुद्धा वापरू शकता. पण सुकं खोबरं वापरल्यावर तुम्हाला थोडा वेळ जास्त परतावं लागेल ना, म्हणजेच की जवळपास 2 मिनिटापर्यंत परतून घ्यावं लागेल. आणि ओलं नारळ वापरलं की तुम्ही न परतून घेता सुद्धा ही चटणी बनवू शकता, पण थोडंसं परतून घेतलं की चव थोडीशी चांगली येते. ओल्या नारळाला सुद्धा मी 1 मिनिटापर्यंत परतवून घेतलेला आहे. आता काय करायचं, गॅस बंद करायचा आहे आणि ह्या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचा आहे. मसाला चांगल्या प्रकारे थंड झाला की याला लहानशा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. आता सोबतच भरपूर प्रमाणात हिरवी कोथिंबीर वापरायची आहे. बारीक नाही कापलं तरी चालेल. चव चांगली येण्यासाठी थोडीशी चिंच वापरायची आहे. चवीनुसार मीठ टाकल्यावर आता तुम्हाला कशी आवडते चटणी खायला, पातळ किंवा घट्ट, त्यानुसारच ह्याच्यामध्ये पाणी वापरायचं आहे आणि एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे. तर मंडळी, चटणी वाटून झाली की याला मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. आणि चटणीची कन्सिस्टन्सी मी इतकी घट्ट ठेवलेली आहे, जास्त पातळ ठेवलेली नाही. तर त्यानुसारच तुम्ही सुद्धा मसाल्यामध्ये पाणी वापरून जसं तुम्हाला खायला आवडतं चटणी तशी तुम्ही बनवू शकता. आणि हो, आता मी हे सर्व मसाले परतवून घेतलेले आहेत तेलामध्ये. तर ह्याला तडका देण्याची काहीच गरज नाही. न तडका देता सुद्धा ही चटणी आरामात 1 ते 2 दिवस फ्रीजमध्ये ठेवून सुद्धा तुम्ही वापरू शकता. म्हणजे जेव्हा तुम्ही कोणताही नाश्ता बनवला तर त्यासाठी ही चटणी वापरू शकता. चला तर मंडळी, चटणी पूर्णपणे तयार झालेली आहे. आता फटाफट मी तुम्हाला नाश्ता बनवून दाखवतो. तर मंडळी, 3.5 ते 4 तास झालेले आहेत. झाकण काढायचं आहे आणि चेक करायचं आहे. तुम्हाला एक टिप देतो, मेथी दाणे ह्याच्यामध्ये वापरले नाहीत. मग पीठ जास्त वर येणार नाही, म्हणजे फुगणार नाही जास्त, पण परफेक्ट आंबणार. आंबूस वास सुद्धा येणार. हा नाश्ता मस्त जाळीदार आणि टम्म फुगणार सुद्धा. तुम्ही वाटलंच तर जसं की मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे, मेथी दाणे वापरू शकता. पण मी मेथी दाणे न वापरताच हे पीठ तयार केलेलं आहे. आणि पाहू शकता पिठाला जाळी मस्त पडलेली आहे आणि फुगलेलं आहे. पण जितकं फुगायला पाहिजे मेथी दाणे टाकल्यावर तितकं फुगत नाही, पण रिझल्ट एकदम परफेक्ट येतो. पाहू शकता जबरदस्त असा आंबूस वास येत आहे आणि पीठही एकदम हलकं फुल झालेलं आहे. आता काय करायचं, इथे आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. कधीही पीठ आंबवताना अगोदर आपल्याला मीठ नाही टाकायचं. अगोदर मीठ टाकलं असतं तर हे पीठ आंबलंच नसतं. म्हणून आंबवण्याची प्रोसेस झाल्यानंतरच मीठ टाकायचं आहे. चांगल्या प्रकारे मिठाला ढवळून घ्यायचं आहे. तर मंडळी, हा नाश्ता मी तुम्हाला इडली स्टीमरमध्ये बनवून दाखवणार नाही. इथे मी आप्पे पात्र घेतलेलं आहे आणि आप्पे पात्राचा प्रत्येक खाण्याला
मधून थोडंसं तेल लावलेलं आहे. कट टू कट आपल्याला बॅटर ह्याच्यामध्ये भरायचं आहे आणि एकदम वेगळ्या पद्धतीने तुम्हाला हा नाश्ता बनवून दाखवत आहे. आपल्याला ह्याला भाजून घ्यायचं नाही, भाजून घेतल्याने रंग एकदम वेगळा होणार. एकदम पांढरा शुभ्र कापसासारखा हा नाश्ता होण्यासाठी थोडीशी वेगळी पद्धत आहे. व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ आवडल्यास प्लीज तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. तर इथे अगोदरच मी पाणी गरम होण्यासाठी ठेवलं होतं. एका कढाईमध्ये 4 ते 5 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि पाण्याला चांगली खळखळून उकळी येऊ द्यायची आहे. पाण्याला उकळी आली की ह्याच्यावरती आपल्याला हा आप्पे पॅन ठेवायचा आहे. झाकण लावायचं आहे. 10 मिनिटापर्यंत गॅस फास्ट करून वाफवून घ्यायचा आहे. तर मंडळी 8 ते 10 मिनिटं झालेली आहेत. झाकण काढायचं आहे. अरे वा मंडळी, पाहू शकता काय टम्म फुगलेला आहे हा नाश्ता आणि दिसायलाही एकदम सुंदर दिसतो. ह्याला एकदाच वाफवू शकता, दोन्ही बाजूने वाफवण्याची काहीच गरज नाही. पाहू शकता एकदम हलका फुल झालेला आहे आणि एकदम पांढरा शुभ्र. आता तुम्हाला एक छोटीशी पद्धत दाखवतो, त्याच्याने हा नाश्ता आणखीन सुंदर होईल. ह्याला अगोदर मी प्लेटमध्ये काढून घेतो. तर मंडळी अगोदर आप्पे पॅनमध्ये बॅटर भरून घ्यायचं आहे. मग ह्याच्यावरती आपल्याला असं थोडंसं लाल तिखट, म्हणजेच की हे काश्मीरी लाल तिखट आहे, तिखट नसते, फक्त रंग चांगला दिसण्यासाठी इथे मी काश्मीरी लाल तिखट वापरत आहे. तुम्हाला कोणती पद्धत आवडते त्या पद्धतीने तुम्ही करून शकता. पण थोडंसं असं लाल मिरची वरून पसरवली की एकदम गोजीरवाणे दिसतात. एकदा दोन्ही पद्धतीने तुम्ही हा नाश्ता बनवून पहा आणि तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, तुम्हाला कोणती पद्धत आवडली. तर मंडळी 1 वाटी रेशनिंगचे तांदूळ आणि पाव वाटी उडदाची डाळ वापरून असा मस्त कापसासारखा मऊ लुसलुसीत नाश्ता तयार झालेला आहे. मी तर म्हणेन कापूसच आहे बरं का. आणि जाळी पाहू शकता, तुम्हाला झूम करून दाखवतो. ही पहा काय जाळी सुंदर आलेली आहे. अशी जाळी ढोकळ्याला सुद्धा नाही पडणार, इतकं मी तुम्हाला खात्रीने सांगतो. आपल्या घरी आजी आजोबा असतील त्यांना तर हा नाश्ता इतका आवडेल, त्यांना दात नसले तरी होटाने खाऊ शकतात. मी तुम्हाला ह्याला तोडून दाखवतो. पहा काय जबरदस्त असा स्पंजी नाश्ता तयार झालेला आहे आणि एकदम मऊ आहे बरं का. जिभेवर ठेवताच विरघळणारा हा नाश्ता लहानच काय मोठे देखील आवडीने खातील. तर मंडळी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये. चला तर मंडळी अशाच नवनवीन रेसिपीसह पुन्हा एकदा भेटूया. धन्यवाद.